दररोज संध्याकाळी 7 वाजता आपण एमपीएससी पीवायक्यू त्याचा अनालिसिस घेत असतो. अशाच पद्धतीने पूर्ण आपली सिरीज आहे, तुम्ही पाहू शकता. दररोज संध्याकाळी 7 वाजता स्पर्धा विश्व ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवर नोटिफिकेशनसाठी तुम्ही टेलिग्राम सुद्धा जॉईन करू शकता. स्पर्धा विश्व ऑफिशियल. ठीक आहे, आजचा प्रश्न पाहू. महाराष्ट्र गटक सेवा पूर्व परीक्षा 2024 त्यामध्ये विचारला गेलेला हा प्रश्न आहे. प्रश्न आहे, भारतीय लेखा व परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था कोणती आहे? यामध्ये ऑप्शन दिलेले भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, वित्त मंत्रालय, नीती आयोग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे. चला मग माहिती घेऊ. घटनेतील भाग 5 प्रकरण 5 मध्ये कॅगशी संबंधित म्हणजेच कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याबाबत संविधानिक तरतुदी आहेत. संबंधित कलमे आहेत 148 ते 151. कलम 148 मध्ये कॅग या स्वतंत्र पदाची तरतूद आणि नियुक्ती याबद्दल सांगितलेलं आहे. कलम 139 मध्ये कॅगची कर्तव्य आणि अधिकार याबद्दल माहिती आहे. कलम 150 मध्ये केंद्र व राज्यांच्या लेखांचा नमुना म्हणजे फॉर्मॅट सांगितला आहे. कलम 151 मध्ये लेखा परीक्षण अहवाल ऑडिट रिपोर्ट सादर करणे याबद्दल माहिती सांगितलेली आहे. कॅगची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे केली जाते. शपथ राष्ट्रपती समोर किंवा त्यांच्या नियुक्ती केलेल्या व्यक्तीसमोर 3ऱ्या अनुसूचीनुसार. त्याच्यानंतर कार्यकाळ 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष जो आधी पूर्ण होईल तोपर्यंत असतो. राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवावा लागतो. पदावरून दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष बहुमत गरजेचं असते. पुनर्नियुक्ती होऊ शकते का? निवृत्तीनंतर भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकार अंतर्गत पद धारण करण्यास अपात्र आहे म्हणजे होत नाही. वेतन व सेवा शर्ती आहे त्या संसदेद्वारा निर्धारित होत असतात. त्याच्यानंतर खर्च म्हणजे सर्व पगार आणि खर्च भारताच्या संचित निधीवर कन्सॉलिडेटेड फंड आहे त्यावर भारित असतो. लोकहिताचा रक्षक, सार्वजनिक पैशावर नियंत्रण ठेवणारा सर्वोच्च अधिकारी, गार्डियन ऑफ पब्लिक पर्स असं सुद्धा म्हटलं जाते. अहवाल सादर करणे, कोणाला अहवाल सादर करतात? राष्ट्रपतींना. तर राज्याचा जो अहवाल असेल तर राज्यपालांना देतात. लोकलेखा समिती पीएसी कॅग हे या समितीचे मार्गदर्शक, मित्र आणि तत्वज्ञ म्हणून ओळखले जातात. पहिले कॅग कोण होते? व्ही नरहरी राव. आणि आता सध्याचे कोण आहेत? के संजय मूर्ती हे आहेत. अशा पद्धतीने आपण माहिती घेतली. सगळ्यात महत्वाची गोष्ट, निवृत्तीनंतर पुन्हा सरकारी नोकरी करता येत नाही हे त्यांच्या निपक्षपातीपणाचे लक्षण आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण माहिती घेतली. यावर आतापर्यंत आयोगाचा प्रत्येक प्रश्न कव्हर झालेला आहे. आता इथे प्रश्नामध्ये तुम्हाला वित्त मंत्रालय, नीती आयोग आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याबद्दल विचारलाय. तर तुमच्यासाठी प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याची स्थापना कधी झाली, त्याचे पहिले गव्हर्नर कोण होते, त्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, सध्याचे गव्हर्नर कोण आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सोबतच नीती आयोगाबद्दल सुद्धा सांगायचं आहे. भेटूया पुढे.